तर मुंबईच्या नायगावमध्ये बीडीडी चाळीमध्ये स्लॅब कोसळलेला आहे। बीडीडी चाळ नंबर 6 मध्ये ही घटना घडल्याची माहिती आहे। स्लॅब कोसळल्यामुळे लहान मुलगा जखमी झाल्याची माहिती मिळते। संध्याकाळी 7 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडलेली होती आणि यामध्ये एक लहान मुलगा जखमी झाला। चाळीमध्ये बिल्डिंग क्रमांक 7चा हा फ्लॅट आहे। ह्या फ्लॅटमध्ये जवळपास संध्याकाळी 6-6:30च्या सुमारास हा तुम्ही स्लॅब पाहता तो स्लॅब कोसळला आणि घरामध्ये 2 मुलं होते, त्यापैकी एक जखमी झालेले आहे। एकंदरीत पाहिलं तर ही अत्यंत जुनी आणि मोडकळीस आलेली इमारत आहे। बीडीडी चाळीची इंग्रजांच्या काळातली ही बिल्डिंग आहे आणि इथले जे रहिवासी आहेत त्यांचं असं म्हणणं आहे की आम्ही पीडब्ल्यूडीच्या अधिकाऱ्यांना सांगतो, तक्रार करतो, तरी देखील काही दखल घेतली जात नाही। ही घटना झालेली आहे। मुलगा जखमी आहे, त्याला आयसीयू मध्ये भरती करण्यात आलेलं आहे। स्थानिक रहिवाशांचं असं म्हणणं आहे की आमची तक्रारीची दखल जर घेतली नाही तर येणाऱ्या काळात लवकरच आम्ही मोर्चा काढून रस्त्यावर उतरणार आणि आमचे जे प्रश्न आहेत ते सरकारसमोर मांडणार आहोत। कॅमेरा पर्सन अनिलसह ब्रिजभान जयस्वार, TV9 मराठी। मी बाहेरच होती आणि म्हणजे तिथे ही काढत होती, कचरा काढत होती आणि असं ही ठेवल्याबरोबर दोन्ही मुलं माझी एकदम पडली अंगावर त्याची स्लॅब। तक्रार केली होती तरी देखील काय नाही झालं। ते मोरीचं पण तुटलेलं आहे, मोरीची पण स्लॅब गेलेला आहे आणि मोरीचा हे खांबा आहे तो पण झालेला आहे। पीडब्ल्यूडीचे अधिकारी त्यांना विचार जुमानतच नाहीत, बिलकुल जुमानत आहे ना। काल तुम्हाला सांगते आमचे खासदार अनिल देसाई साहेब यांनी जनता दरबार व्हिजिट घेतली होती इकडे, आता या काम चालू आहे, पाहणी घेतली होती, आले पण नाहीत। ते विचारतच नाहीत कुणाला, एवढी मुजोर झालेली आहेत। तर मला असं वाटतं की शेवटी नाहीतर ह्या सगळ्या महिलांना घेऊन त्यांच्या ऑफिसवरती आम्हाला दिवशी धडक मोर्चा काढायला लागेल, कारण ह्यांच्या जीवाशी खेळणं हे कुणाला परवडणारं नाही।